जेवणाचे ताट आहे आणि सासूबाईने जेवायला बोलवलेले घरी आणि ते बघा ते मिळवले येते. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. जय सियाराम. कसे आहेत सगळे? मस्तच असताल. सोनाली पिसे ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघू शकताय मी अशा काही ठिकाणी गेले होते की ज्या शॉपला जाऊन मला विजिट करायचं होतं मी तिथे विजिट केले, पण तिथे त्या मॅडम भेटल्या नाहीत. आता म्हटलं त्या केव्हा यायच्या आणि मग आपल्याला टाईम होणार असं काहीतरी माझ्या डोक्यात विचार होता आणि मी अशीच उभी राहिली बघत. आणि तोपर्यंत इकडं चालू होतं बाप लेकीचं. बापानी लेकीला रिक्षा शिकवायचा प्रयत्न चालू होता, कारण लेकीला हौस होती की रिक्षा शिकायची पप्पा. तर त्यांनी तिला चावी दिली आणि स्टार्ट बीट करायला शिकवलं. बाकी काय अजून बरंच काही शिकवलं. ते मी माझं काही लक्ष तेवढं नव्हतं. त्यांनी तिचा व्हिडिओ काढण्यात ते बिझी होते आणि मी माझ्या विचारात होते की बाबा आपण इथपर्यंत आलो पण इथं काय आपलं कामच झालं नाही. नंतर काय बघताय तर हे बघा हे असं काहीतरी खेळ चाललेला आहे. चौरंग उचलून आपलं खेळण्याचा प्रयत्न चालू आहे. तर हे लाडाचा जावई गेला होता सासरवाडीला. तर इथं बघू शकताय समय वगैरे लावलेले आहेत, दिवे छान लावलेले आहेत आणि ताट आणलेलं आहे. त्यानंतर मैसूरपाक मिठाई आणली आहे आणि ही साडी बघू शकताय तुम्ही, खूप सुंदर अशी ही साडी. त्यानंतर हे कपडे वगैरे. तर आता काय धोंडा महिना चालू आहे, जावयासंचा रुबाब चालू आहे बाबा सध्या. सासरवाडीकडनं सगळं मानपान करून घ्यायचं, नाही नाही म्हणून करूनच घ्यायचं मानपान. आणि केलं तरी ठीक आहे, नाही केलं तरी पण ठीकच म्हणते, पण कधी मध्ये टोमणे असतात. तर इथं बघू शकताय तुम्ही. आता इथं विचारत बसले होते साहेब अजून कसं कोण आलं नाही आपल्याला ओवाळायला किंवा आपल्या आयार कोणी दिला नाही, त्या विचारत बसले होते. तेवढ्यात भाऊ आला माझा आणि भाऊ बघू शकताय साहेबांचं ऑप्शन वगैरे करायला आहे. त्यांना गन लावला, अक्षता लावला आणि मग आपलं टोपी टायर दिलं. बघू शकताय एक तांब्याचं ताट घेतलं होतं, त्याच्यामध्ये त्यांनी पण ओवाळलं. आणि जे नवीन ताट धोंड्या महिन्यात देते ते ताट आणि तांब्याचा दिवा होता तो पण तुपाच्या वाती लावून ते पण ओवाळून घेतला. आणि मग काय टॉवेल टोपीचा मानपान केला आपल्या साहेबांना. चालू होतं ते म्हणत आहेत दाजींना आज घ्या तुमच्याकडून तुमचं करून मानपान. मग हे काढून ठेवलं बाजूला आणि मग तो टोपीला हळद कुंकू लावला आणि त्यांच्या डोक्यावरती टोपी घातला आणि तो टॉवेल होता तो मानेवरती असं पाठीमागून टाकून दिला खांद्यावरती. आणि मग हा आयार सगळा त्यांच्या हातात दिला, पोशाख म्हणते ते दिलं आणि खूप छान होतं. हे भावाकडनं करून घेणं खूप छान वाटत होतं, पण त्याला त्रास दिलेला ते पण नाही बघवलं, कारण खूप खर्च केला त्यांनी. एवढा खर्च नाही करायला पाहिजे होतं. काय पहिलं वर्ष नव्हतं, स्वातीचं माझ्या पहिलं वर्ष होतं, कारण आमचं काय आता 19 वर्ष झाले. 19 वर्षात किती धोंडे महिने आले असेल बघू शकताय. आता इथं काय झालं, मावशीचं चालत नाही म्हणून मावशी काय आली नाही पुढं, पण मावशीने केलं असतं तरी चाललं असतं. आज तसं काय आपण मानत नसतो, आई ही आईच असती शेवटी. माय मरावन मावशी असावं असा तो प्रयत्न असतो. पण ह्यांनी स्वतः हळदी कुंकू लावलं आणि मग त्यांनी माझ्या वटी भरली ब्लाऊज पीस आणि तांदळाने. सगळं जे काय आहे तो इतकं म्हणजे सगळ्यापेक्षा लहान आहे, माझ्यापेक्षा खूप लहान आहे तो. पण सगळं काही कसं शिकलं आहे माहीत नाही, पण बघू शकताय तुम्ही हे असं चालू आहे. असं कुठं बघितलं होतं का की भावानी बहिणीची ओटी भरली? पण खरंच मी भाग्यवान आहे की भावानी बहिणीची ओटी भरावी. आणि एवढं वाकून नमस्कार करतोय की म्हणलं बाबा नमस्कार केलायस तर आता आशीर्वाद पण देते, तुझे 2चे 4 हात व्हावं म्हणजेच तुझं लवकर लग्न जमू दे किंवा लग्न होऊ दे असा बहिणीचा आशीर्वाद. श्री स्वामी समर्थ.